नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की सध्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये ज्या स्कीम अवेलेबल आहेत, त्यांची आपण माहिती बघणार आहोत. त्यातल्या जर आपण बघितलं तर खूप साऱ्या स्कीम ह्या ठिकाणी म्हाडाच्या लॉटरीमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. 4,462 घरांसाठी जवळपास 168 स्कीम आहेत. प्रत्येक स्कीमच्या आपण डिटेल बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या स्कीम ज्या ठिकाणी मॅक्झिमम जागा किंवा सदनिका अवेलेबल आहे, अशा स्कीम आपण पहिल्या प्रायोरिटीवर चेक करतो की ज्या ठिकाणी जास्त सदनिका अवेलेबल केलेल्या आहे किंवा सगळ्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी ज्या ठिकाणी जागा अवेलेबल आहेत, त्या सदनिकांची माहिती आपण बघत असतो. आज आपण बघणार आहोत पहिला स्कीम. तर जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की बाकी स्कीमच्या डिटेल्ससाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग बघूया की म्हाडाच्या ज्या लॉटरीमध्ये 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत जर बघितलं तर सगळ्यात जास्त ह्या स्कीममध्ये किंवा ह्या जी सामाजिक गृहनिर्माण योजना आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त घरं उपलब्ध केलेली आहेत. त्यात जर आपण बघितलं तर प्रथम आपण बघणार आहोत स्कीम कोड 964 अ 964 ब. ह्या दोन ज्या प्रोजेक्ट आहेत किंवा जे स्कीम आहेत तर ते एकाच लोकेशनसाठी आहे. मांजरी खुर्दमध्ये एक जी स्कीम आहे ती 1 BHK साठी आहे आणि दुसरी जी स्कीम आहे ती 2 BHK साठी आहे. आता ह्याच्या डिटेल्स जर आपण बघितल्या तर ह्याची 1 BHKची किंमत 14,64,000 ते 14,69,000च्या आसपास आहे. 2 BHK 20,49,000च्या आसपास आहे. ह्यांचे जर बिल्टअप एरियासुद्धा जर आपण बघितले तर 44 स्क्वेअर मीटर आणि 2 BHKचा 61.6 स्क्वेअर मीटर आहे. कार्पेट एरिया बघितलं तर जवळपास 29 स्क्वेअर मीटरच्या आसपास आहे आणि 2 BHKचा कार्पेट एरिया 41 स्क्वेअर मीटरच्या आसपास आहे. जवळपास 330च्या आसपास 1 BHK आहे स्क्वेअर फूट आणि जो 2 BHK आहे तो 430च्या आसपास जवळपास तो 2 BHK आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर टोटल सदनिका 1 BHK साठी 282 आहेत आणि 2 BHK साठी 194 आहे आणि जवळपास प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरी जी दिलेली आहे त्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी घरं उपलब्ध केलेली आहेत. याच्यात महारेराचा नंबर आहे, त्यावरून आपण बाकी ॲडिशनल डिटेल्ससुद्धा बघणार आहोत. ह्याच्यात जर आपण बघितलं तर दोन स्कीम ज्या आत्ता आपण बघितल्या, सरिता निकेतन मांजरी या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK साठी घरं आहेत. 282 आणि 194 जवळपास 476 घरं ही ह्या एका बिल्डिंगमध्ये उपलब्ध केलेली आहेत. आता या ठिकाणी जर बघितलं तर 1 BHKचा प्राईस आणि एरियासुद्धा आपण बघितलेला आहे. ही जी स्कीम आहे ती EWS किंवा EMD अमाऊंट जर बघितली 15,000 ची अमाऊंट आहे. अनामत रक्कम जी भरायची आहे. आपण या ठिकाणी जर बघितलं तर EWS ग्रुपसाठी 15,000 आणि LIG साठी 20,000 अनामत रक्कम भरायची आहे. म्हणजे ही जी स्कीम आहे 1 BHKची ही EWS साठी आहे आणि जी दुसरी स्कीम आहे ती 2 BHK ती LIG साठी आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याचे तुम्हाला EMDसुद्धा भरावी लागणार आहे जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहात. खाली जर आपण बघितलं तर या ठिकाणी फ्लोअर प्लॅन दिलेला आहे, लोकेशन दिलेलं आहे. गुगल मॅपचं लोकेशन, एक्झॅक्ट लोकेशन या ठिकाणी दिलेलं नाही आहे, पण आपण त्या डिटेल्स नक्की बघणार आहोत. तर कन्स्ट्रक्शन जर बघितलं तर ह्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन सध्या ज्या फोटो शेअर केलेले आहेत त्यामध्ये दिसते. आता आपण ॲक्च्युअल लोकेशन कुठं आहे, कनेक्टिव्हिटी काय आहे ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ॲक्च्युअल लोकेशन जर म्हटलं तर आता मांजरी खुर्द म्हटलेला आहे. हा मांजरी खुर्दचा एरिया आहे. मांजरी आणि मांजरी खुर्द चा एरिया त्याच्या बाजूला या ठिकाणी जर हा एरिया जर बघितला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेरा असेल, गोदरेज असेल, VTP असेल यांचे प्रोजेक्ट डेव्हलप होत आहे. ह्या बाजूला जर आपण बघितलं तर इऑनचं IT पार्क आहे. इऑनच्या IT पार्कपासून जवळपास 5 ते 6 मॅक्स टू मॅक्स 5.5 किलोमीटर ह्याचं लोकेशन आहे. ह्या ठिकाणी ही बिल्डिंग आहे. ही जी बिल्डिंग दिसते सेपरेट बिल्डिंग ह्या ठिकाणी म्हाडासाठी डेव्हलप होत आहे. ह्याच्यात कनेक्टिव्हिटी रोड जर बघितले तर खराडीकडे येण्यासाठी किंवा IT पार्कला येण्यासाठी मोठे रोड डेव्हलप होत आहे. या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही मोठे ड्युअल रोड या ठिकाणी डेव्हलप होत आहे, कारण या ठिकाणी खूप मोठ्या टाउनशिप तयार झालेल्या आहेत आणि अजून पण बऱ्यापैकी हा एरिया डेव्हलप होत आहे. त्यातलाच पॉसिबिलिटी आहे की गोदरेजचा जो आहे त्याच्या अंतर्गत हा डेव्हलप झालेला प्रोजेक्ट आहे. ह्याला लोकेशन हे आहे तेव्हा लक्षात ठेवा, खराडीच्या कनेक्टिव्हिटीसाठी अतिशय खराडी IT पार्कच्या कनेक्टिव्हिटीसाठी अतिशय जवळचं लोकेशन आहे. बाकीचे सुद्धा लोकेशन तुम्ही बघू शकता. इकडं मगरपट्टा असेल मांजरीवरून किंवा हडपसर असेल तिकडे कनेक्टिव्हिटी आहे किंवा बागोलीच्या साईडला सुद्धा कनेक्टिव्हिटी आहे. तर लक्षात ठेवा हे लोकेशन आहे. याच्यात जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील लोकेशनच्या एक्झॅक्ट डिटेल तर नक्की कमेंट करा, लोकेशन शेअर केलं जाईल. आता बघूया की महारेरावर याच्या काय डिटेल्स आहे. महारेराला जर आपण केलं, महारेरा
जो नंबर दिलेला आहे त्यानुसार जर बघितलं तर हा प्रोजेक्ट रजिस्टर झालेला आहे 2025ला. ह्याचं जे कंप्लिशन होणार होतं ते 31/12/2027. तर याचं जे कंप्लिशन आहे ते डेट रिवाईज झालेली आहे, ती 15/12/2028, म्हणजे जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी ह्या ठिकाणी महारेरावर दिलेला आहे. त्याच्या आधीसुद्धा प्रोजेक्ट कंप्लीट होऊ शकतो. आता प्रमोटर जे आहे मांजरी हाऊसिंग प्रोजेक्ट लिमिटेड म्हणून दिलेला आहे, जो की पार्ट ऑफ मांजरी हाऊसिंग प्रोजेक्ट लिमिटेड, फॉर्मली नोन ॲज गोदरेज मार्क LLP, म्हणजे गोदरेजचाच डेव्हलप केलेला हा प्रोजेक्ट असणार आहे. ह्यामध्ये जर आपण बघितलं तर लोकेशन डिटेल ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. महत्त्वाचं की लिटिगेशन आहे का, कुठलं केस त्या प्रोजेक्टवर चालू आहे का, तर लिटिगेशनच्या डिटेल्समध्ये नो दिलेलं आहे, म्हणजे सध्या कुठलंही त्यावर लिटिगेशन नाही किंवा कोणतीही केस सध्या तरी त्या प्रोजेक्टवर नाही, ज्यामुळे त्या प्रोजेक्टला स्टे किंवा इतर गोष्टी होणार नाहीत. ओके, महत्त्वाचं आहे की आता जर आपण बघितलं तर सोशली हाऊसिंग बिल्डिंग सरिता निकेतन, म्हणजे ही जी आहे सोशली हाऊसिंगची बिल्डिंग आहे, ज्यामध्ये जवळपास 25 फ्लोअर आहे. त्यामध्ये 22 फ्लोअर जे आहे रेसिडेन्शियल फ्लोअर आहेत आणि 476, म्हणजे आपण ज्या 2 स्कीम बघितल्या त्या 2 स्कीम मिळून जे 282 प्लस 194 हे 476 या ठिकाणी फ्लॅट्स म्हाडाच्या स्कीममध्ये आत्ता आलेले आहेत. आणि पार्किंगच्या डिटेल्समध्ये जर बघितलं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पार्किंगचं नंबर दिलेला आहे 1790. ह्यामध्ये 4 व्हीलर 2 व्हीलर असं काही डिवायडेशन केलं नाही किंवा सायकल असं डिवायडेशन या ठिकाणी केलं नाही, पण प्लॅनमध्ये आहे ते आपण नक्की बघणार आहोत की ॲक्च्युली 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे की नाही. आता ह्यामध्ये बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहे, लेआउट असेल किंवा बिल्डिंग अप्रुव्हल प्लॅन आहे, तो आपण बघणार आहोत. आता महत्त्वाचं आहे की ह्याचं लेआउट जर आपण बघितलं ह्या ठिकाणी लोकेशन आपण जो कॉर्नर गुगल मॅप्सवर सुद्धा बघितलं होतं तोच हा कॉर्नर आहे आणि ही जी बिल्डिंग दिसते ही बिल्डिंग आहे. अशा पद्धतीने तिचं कन्स्ट्रक्शन सध्या चालू आहे. जे लेटेस्ट बऱ्याचदा बिल्डिंग बाहेरून बघण्यापेक्षा तिच्या ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत ते बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे त्याचं लोकेशन आहे, एक्झॅक्ट लोकेशन या ठिकाणी आहे. आणि जर आपण बघितलं तर अशा पद्धतीची ती बिल्डिंग आहे. जवळपास 1 2 3 4 5 6 7 लिफ्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत. 1 2 3 स्टेअरकेस या ठिकाणी दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीचं त्याचं जे स्ट्रक्चर आहे, ओपन स्पेस आहे आजूबाजूला. जर आपण बघितलं तर ओपन स्पेस ह्या बाजूला आहे, ह्या बाजूला सुद्धा आहे. सायकल पार्किंग दिलेली आहे या एरियामध्ये. STP असेल किंवा ह्या बाजूला सुद्धा सायकल पार्किंग दिलेलं आहे. ह्या बाजूला सुद्धा सायकल पार्किंग दिलेलं आहे. अशा प्रकारचे सायकल पार्किंग दिलेले आहेत. आणि जर बघितलं सोशल ग्राउंड फ्लोअर प्लस पोडियम प्लस पोडियम 2, पोडियम 1, पोडियम 2 आणि 22 असे जवळपास 25 फ्लोअरची बिल्डिंग ती असणार आहेत. टोटली म्हाडासाठी ती बिल्डिंग आहे. या ठिकाणी सुद्धा बघू शकता 22nd आणि फ्लोअर आहेत आणि ग्राउंड पोडियम 1, पोडियम 2 असे टोटल फ्लोअर आहेत. या ठिकाणी प्रत्येक फ्लोअरला जवळपास 22 सदनिका आहेत. जे काही रिफ्युजी असतील त्या ठिकाणी 20 सदनिका आहेत. आणि असं त्याचं जे डिटेल्स आहे. आता महत्त्वाचं जे आहे आपण पार्किंग संदर्भात बघत होतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पार्किंग स्टेटमेंट दिलेलं आहे. 4 टेनमेंट्स हॅविंग बिल्टअप एरिया अप टू 50 स्क्वेअर मीटर 0/5/5 असं दिलेलं आहे. जर झूम केलं तर ते एवढं क्लिअर दिसणार नाही. अशा पद्धतीच्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. नंबर ऑफ फ्लॅट किती आहे? 476. 476 म्हणजे 4 फ्लॅट जे आहेत त्यांच्यासाठी 0 कार पार्किंग, पण 5 टू व्हीलर पार्किंग आणि 5 सायकल पार्किंग दिलेले आहे 4 फ्लॅट मिळून. तर त्याचं काउंट या ठिकाणी दिलं आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता कार पार्किंगमध्ये 0 लिहिलेलं आहे, पण जे स्कूटर किंवा सायकल पार्किंगमध्ये अमाऊंट दिलेलं आहे की 595 जे की 476 जे फ्लॅट आहे त्याला 4 फ्लॅट मिळून 5 पार्किंग स्कूटरच्या, 5 पार्किंग सायकलच्या 4 फ्लॅटसाठी. तर ते 595 होतं. आणि टोटल जर आपण बघितलं तर 50% ॲडिशनल मेट्रोपॉलिटन रिक्वायर्ड पार्किंग या ठिकाणी मेन्शन करून जवळपास 896 जे आहे स्कूटर पार्किंग आणि 894 हे सायकल पार्किंग या ठिकाणी दाखवलेलं आहे. 4 व्हीलर पार्किंग स्पेशली मेन्शन केलं नाही, बट जर आजूबाजूचा एरिया असेल किंवा त्या ठिकाणी जे पोडियम आहे त्या ठिकाणी जर स्पेस असेल तर नक्की त्याचा जेव्हा प्रोजेक्ट हे होईल, हँडओव्हर होईल किंवा रेसिडेन्शियल राहायला येतील तेव्हा ते चेक करू शकतात. बट ऑफिशियली या ठिकाणी तरी 4 व्हीलर पार्किंगसाठी 0 मेन्शन केलेलं आहे. आता त्याच्यानंतर आहे की ह्याचा जो फ्लोअर प्लॅन कशा पद्धतीने आहे. आता 1 BHK 2 BHK सेम एकाच बिल्डिंगमध्ये आहेत. तर त्यामुळे जर बघितलं तर कॉर्नर साईडचे हे जे फ्लॅट आहेत दोन्ही बाजूचे त्या ठिकाणी किंवा इकडचा जो एरिया आहे त्या ठिकाणी जे मध्ये हे 2 पार्ट आलेले आहेत त्या ठिकाणी 1 BHKचं एरिया आहे.
1 BHKच्या एरिया जर आपण बघितलं किंवा फ्लोअरचा प्लॅन जर बघितला तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी एंट्रन्स डोअर आहे, लिव्हिंग डायनिंग दिलेलं आहे, किचन दिलेलं आहे, एक टॉयलेट दिलेलं आहे कॉमनचं, बेडरूम दिलेलं आहे आणि बेडरूमला सिट आउट म्हणून एरिया दिलेला आहे जो की टाईप ऑफ बाल्कनीचा आहे. बाल्कनी असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही, बट सिट आउट म्हणून एरिया दिलेला आहे. त्यानंतर 2 BHKचा जर आपण प्लॅन बघायचा म्हटलं तर अशा पद्धतीने हा जर एक फ्लॅट जर आपण बघितला तर ह्याला एंट्रन्स आहे, लिव्हिंग डायनिंग, ह्या बाजूला एक बेडरूम दिलेला आहे, त्याला टॉयलेट दिलेला आहे कॉमन, हा मास्टर बेडरूम आहे आणि या ठिकाणी सिट आउटचा मोठा एरिया दिलेला आहे, त्याच्या बाजूला किचन आहे, एक टॉयलेट आहे आणि हा बेडरूम आहे. अशा पद्धतीने 2 BHKचा सुद्धा प्लॅन या ठिकाणी दिलेला आहे. तर जे काही डिटेल्स सध्या महारेरावर अवेलेबल आहे त्यानुसार हा प्लॅन आहे. त्यानंतर आहे की प्रॉपर्टी रेट्स आपण जर बघितलं तर मांजरी खुर्द म्हटलं तर जर एक्झॅक्ट मांजरी खुर्दच्या लोकेशनला रेट जर आपण बघितलं तर त्या 8,450 स्क्वेअर फुटाचे आहेत. म्हणजे जवळपास जर आपण नियर बायचा प्रोजेक्ट जर बघितला VTP PO मॉन्डे म्हणून काहीतरी एक प्रोजेक्ट आहे जो त्या बिल्डिंगच्या एकदम बाजूलाच प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी ही जी बिल्डिंग आहे म्हाडाची हाऊसिंग बिल्डिंग आहे. रोड जर बघितला तर खूप मोठा रोड आहे, त्याच्या बाजूला इथे VTPची बिल्डिंग आहे, टावर आहेत. तर त्याचे रेट जवळपास आपण बघितलं तर पर स्क्वेअर फूट आपल्याला जर रेट आहे तो 11,597 दाखवला आहे किंवा 11,000च्या आसपास दिसतोय. बाकी हे रिसेलचे फ्लॅट या ठिकाणी जे 99 एकर्सवर अवेलेबल आहे त्यामध्ये 10,000 ते 11,000च्या आसपास रेट आहे. आणि म्हाडाची जर आपण किंमत बघितली तर म्हाडाची किंमत त्या मानाने बऱ्यापैकी जस्टिफाय करते किंवा अफोर्डेबल आहे. जर तुम्ही बघितलं तर बिल्डिंग मोठी आहे, एकाच ठिकाणी 476 फ्लॅट आहे, 1 BHK 2 BHK आहे, सेपरेट बिल्डिंग दिलेली आहे. त्या ठिकाणी पार्किंगसाठीचं थोडंसं डाऊट आहे की कार पार्किंगसाठी किती स्पेस अवेलेबल आहे, पोडियम आहे. जर प्लॅनमध्ये जर बघितलं तर स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही आहे त्यांनी, स्कूटर आणि जी सायकल पार्किंग मेन्शन केलेली आहे. बाकी सिट आउट म्हणून एरिया आहे जो की टाईप ऑफ बाल्कनीचा आहे. लिटिगेशन कुठल्या प्रकारचं नाही आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर नक्की हा प्रोजेक्ट तुम्ही चेक करू शकता, कारण मॅक्सिमम ज्या जागा आहेत त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. किंवा इतर काही क्वेरी असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आणि जर नक्की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.